शेट्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्याचे सहकार मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब पाटलांनी अजब विधान केलंय। आम्हाला निवडून यायचंय, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो असं अजब विधान पाटलांनी केलंय। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असंही यावेळी बाबासाहेब पाटील म्हणाले। त्यांच्या या वक्तव्यानं आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत तालीम वैद्यासारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागा ठरवा ना, आणि वैद्यासाले आजची वेळ हल्ल्याचे नदी देऊन टाकू तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवावं। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे पण आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। शेतकरी नेते राजू शेट्टी सध्या आपल्या सोबत आहेत। राजू शेट्टीजी सहकार मंत्री आहेत राज्याचे, पण आता कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य करतायत। आपली प्रतिक्रिया। बाबासाहेब पाटील ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते आहेत। लातूर सारख्या दुष्काळी भागातून येतात। तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहिती आहे। आत्महत्या सगळ्यात जास्त मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या होत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या सारखे मंत्री जर बोलायला लागले, ज्यांच्याकडे सहकार खाता आहे, म्हणजे कर्ज खात्याशी निगडीत असणारं हे खातं आहे, आणि ते जर बोलत असतील की शेतकऱ्यांना नाद लागलाय कर्जमाफीचा, शेतकरी आम्ही निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी असे आश्वासन देतो, म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे। मुळामध्ये शेतकरी कर्जबाजारी का झाला तर सरकारच्या धोरणामुळे झाला। 9,500 क्विंटलनं विकणारा सोयाबीन आज 3800 आणि 3900 रुपये क्विंटलनं विकायला लागलेला आहे। उत्पादन खर्च मात्र वाढत चाललेला आहे, आणि मग खर्च जास्त आणि उत्पन्न कमी ह्या जो अनिष्ट दुरावा त्याच्या बॅलन्स शीटला तयार होतो, त्याच्यामुळे तो कर्जबाजारी होतो। आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याची चेष्टा करण्याच्या ऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी। केंद्र सरकारचं धोरण कुठं चुकलंय, एक जबाबदार मंत्री म्हणून केंद्रामध्ये जाऊन बसलं पाहिजे की तुमच्या ह्या शेतीमालाच्या आयात निर्यातीच्या धोरणामुळे माझा शेतकरी गोत्यात यायला लागलाय, कर्जबाजारी व्हायला लागलाय, हे सांगायचं राहिलं बाजूला। शेतकऱ्यांची जर थट्टा करत असतील, तुम्हाला कर्जमाफी मागायचा नाद लागलाय असं म्हणत असेल, तर हा सरळ सरळ निर्लज्जपणाचा कळस आहे। पण राजू शेट्टीजी, एकंदरीतच सध्या सरकारमध्ये जे कृषी क्षेत्राशी निगडीत मंत्री आहेत ते अत्यंत असंवेदनशील आहेत असं म्हणायचं का? आधी माणिकराव कोकाटेंची विधानं, त्यांचा व्हिडिओ, त्यानंतर आता सहकार क्षेत्राशी संबंधित मंत्री अशा पद्धतीची विधानं करतात। असंवेदनशीलतेचा कळस आहे हा। 100% असंवेदनशीलतेचा कळस आहे। सध्या परिस्थिती काय आहे राज्यामध्ये? शेतकरी अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाला तोंड देतोय। खरीप तोंडावर आहे, खरीपाची पेरणी करायला त्याच्याकडे पैसे नाहीत, बियाणं नाहीत, खतं नाहीत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या दुकऱ्या नसवर बोट ठेवून त्याला अशा प्रकारचे डिवचणं म्हणजे असंवेदनशील म्हणायचं नाही तर काय म्हणायचं नेमकं याला? राजू शेट्टीजी, आपण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या सगळ्या समस्यांसाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत, शेतकऱ्यांचं म्हणणं सरकार दरबारी मांडलंय, पण सध्या ही जी काही विधानं केली जात आहेत, जी असंवेदनशीलता दाखवली जाते, आपण आवाज उठवणार आहात? 100% आवाज उठवणार, आणि आम्ही असली बेजबाबदार वक्तव्य अजिबात सहन करणार नाही। निश्चितच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आवाज उठवणार आहोत। ठीक आहे राजू शेट्टीजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। त्यामुळे निवडून यायचंय, त्यामुळे निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो, नदी आणून द्या म्हटल्यास तेही आश्वासन आम्ही दिलं असं बाबासाहेब पाटील म्हणाले। सहकार मंत्री आहेत ते राज्याचे। सध्या लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय, आणि या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या या विधानांवरती जोरदार प्रहार केलाय। शेतकरी नेते अजित नवले सध्या आपल्यासोबत आहेत। अजित नवलेजी, अत्यंत असंवेदनशील वक्तव्य सहकार मंत्र्यांचं, आपली पहिली प्रतिक्रिया। हे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह अशा प्रकारचं वक्तव्य आहे। महाराष्ट्र अतिवृष्टीने हैराण आहे।
जे पॅकेज दिलं गेलंय त्याच्यातून अनेक जिल्हे अनेक मंडळं वगळलेली आहेत. त्याच्यामुळे दुःख आहे, एक प्रकारची फसवणूक झाल्याची भावना आहे. अशा जखमांच्या अवस्थेमध्ये असं वक्तव्य येणं हे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. राष्ट्रभाव जर आमच्या शेतीमालाला दिला असता, घामाला रास्त दाम दिले असते, तर अशा तुटपुंज्या कर्जमाफीची आम्हाला गरज राहिली नसती. हे मला वाटतं पाटील साहेबांना समजायला पाहिजे. अजित पवार साहेबांच्या पक्षाला कदाचित वाचाळ वीरांचा शाप आहे. त्याच्यामुळे एकावर एक अशा प्रकारचे नेते त्यांच्या पक्षामध्ये वक्तव्य करतायत. अजित पवार साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा अशा लोकांना कडक समज दिली पाहिजे, अन्यथा शेतकरी चळवळीला हा मुद्दा हाती घ्यावा लागेल. अजित नवलेजी, आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. त्यामुळे सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं हे अजब वक्तव्य समोर आलंय आणि त्यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट आणि छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं. तर आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, ते बोलतील त्यांना. कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तीने करू नये. शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता. पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं, कर्जमाफी कोणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे. राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू. कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे. नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील. आणि स्वतः सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्या सोबत आहेत. बाबासाहेब पाटीलजी, आपण हे वक्तव्य केलंय की कर्जमाफीचा नाद लागलाय, निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जातात. काय भूमिका आपली हे वक्तव्य करण्यामागे? काल जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा या ठिकाणी 4थ्या बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी तिथे गेला असताना ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची आहे, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवायची असेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये गोकुळ सारखी व्यवस्था, दुधाची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे. 10 दिवसाला पैसे येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रपंचाला पैसे कमी पडत नाहीत. मग अर्बन बँक असो, पतसंस्था असो, माझ्याही मतदारसंघात माझीही पतसंस्था आहे, बँक आहे. आम्ही देखील दुधाच्या व्यवसायासाठी पैसे दिलेले आहेत. ही या बँकेतून, या पतसंस्थेतून जे आपण कर्ज देणार आहोत याला कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही, असं एवढं मी त्या ठिकाणी बोललो होतो. मी शेतकरीच आहे आणि कोणाच्या भावना दुखावल्या असतात तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण कर्जमाफीचा नाद लागलाय म्हणजे नेमकं काय, कोणाला उद्देशून तुम्ही बोलत होता? बाकीचे लोक जे काही राजकारण करतात, कुठेही विरोधक, त्याच्या संदर्भात असं मला एवढंच म्हणायचं होतं. कोणी कर्जमाफीवरून राजकारण केलं? नाद लागलाय. शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा आहे आणि वाटेकडे डोळे लावून बसलेला आहे शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेच्या, आणि अशात तुम्ही हे वक्तव्य करता. काय समजायचं? नाही, समजायचं नाही. हे जे कर्ज दुधासाठी दिलं जाणार आहे ह्या कर्जमाफीमध्ये बसत नाही. काय एवढंच मला म्हणायचं. पण या सगळ्यामध्ये तुम्ही निवडणुकांच्या वेळी दिलेल्या आश्वासनांचाही उल्लेख केलात. म्हणजे निवडणुकीच्या वेळी आश्वासन शेतकऱ्यांना दिलं गेलं होतं कर्जमाफीचं. नाही, आम्हाला लोकांनी, जनतेने देखील ठरवावं लागलं अगदी की लोकप्रतिनिधीला काय मागायचं. एका मतदारसंघामध्ये एका लोकप्रतिनिधीला निवडणुकीमध्ये एक आमच्या गावाला गंगा आणून द्या. मग त्यावेळेस त्या माणसाने म्हणले की गंगा हो देतो म्हणून. असं होऊ नये. जे मागायचे त्यांनी काय मिळतंय ते मागावं आणि आम्ही बी काय देता येते ते बोलावं, असं त्या निवडून यायचं असतं. त्यामुळे आम्ही काही आश्वासनं देतो असं तुम्ही म्हणालात. आणि या सगळ्यामध्ये कर्जमाफीचं सुद्धा आश्वासन होतं. म्हणजे हा फक्त निवडणुकीचा फार्स होता कर्जमाफीचं आश्वासन म्हणजे? नाही, ते जे बोलले आमच्या जे याच्यामध्ये आहे जाहीरनाम्यामध्ये ते आम्हाला करावं लागतं ना पूर्ण. आम्ही एवढंच म्हणलं की हे कर्जमाफीमध्ये बसत नाही, हे आपलं कर्ज, एवढंच त्याच्या पाठीमागे होता. काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण स्वतः सहकार मंत्री आहात, आपण मराठवाड्यातून येता, आपल्याला दुष्काळाची दाहकता, शेतीचं नुकसान या सगळ्याबद्दल माहिती आहे आणि अशात हे असंवेदनशील वक्तव्य? असंवेदनशील नाहीये. त्या प्रसंगाला बोललो होतो मी.
असंवेदनशील किंवा शेतकऱ्यावर असा विषय नाही पण माझा. पण बाबासाहेब पाटीलजी असं आहे की सध्या राज्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रचंड भावनिक वातावरण आहे. आपले विरोधक सुद्धा आपल्यावर टीका करतायत आणि अशा वेळी वक्तव्य करताना एक राजकारणी म्हणून तुम्ही ही मर्यादा का पाळली नाहीत हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. नाही नाही नाही, मर्यादा मी पळूनच बोललेला आहे. त्यांना वाटत असेल तर आता मी काय करणार त्याला काय. ठीक आहे. ओके. बाबासाहेब पाटीलजी आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. त्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया बाबासाहेब पाटील यांनी दिलेली आहे. आपण केवळ ज्या भागामध्ये गेलेलो होतो त्या दुधाच्या कर्जासंबंधी हे वक्तव्य केलेलं होतं असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे. पण एकूणच त्यांच्या या वक्तव्यानंतर आता संतापाची लाट उसळल्याचं दिसतंय. ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र मोर्चा काढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये